नमस्कार। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे। मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी मुंडेंवर कोणतीही कारवाई केली नाही। यावरून आमदार सुरेश धस यांनी परभणीतील सभेत मुंडेंसह अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला होता। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी शनिवारी परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला। या मोर्चानंतर जाहीर सभेत बोलताना सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख करत धनंजय मुंडे यांना बीडचं पालकत्व देऊ नये अशी मागणी केली होती। आतापर्यंत बीड आणि परळी जिल्ह्यात खुनांची मालिका झाली। या हत्या कुणी केल्या, हत्येचे सूत्रधार कोण आहेत याचा शोध घ्या। आका जल्दी कर लो तयारी, निकलेंगी तेरी जेलवारी असं म्हणत मुंडेंना मंत्रिमंडळात का ठेवलं आहे? अजितदादा तेरा वादा क्या हुआ रे असा बोचरा सवाल देखील सुरेश धस यांनी केला होता। त्यावर आता राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाष्य केलंय। रुपाली चाकणकर यांनी एक्स अकाउंटवर एक पोस्ट लिहिली। त्यात त्यांनी म्हटले की स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येवरून आमदार सुरेश धस जाणीवपूर्वक राजकारण करत आहेत। परभणीच्या मोर्चामध्ये आदरणीय अजितदादांना क्या हुआ तेरा वादा म्हणून प्रश्न विचारला। तुम्ही न्यायाच्या बाजूने आवाज उठवत आहात, पण त्यामध्ये तुमचा राजकीय हेतू साधण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका। जर सुरेश धस यांना गृह खात्यापेक्षा सखोल माहिती होती तर ते इतके दिवस गप्प का होते? आजपर्यंत तुमचा संजय सिंघानियाच होता का, असा सवाल चाकणकर यांनी उपस्थित केलाय। त्यामुळे सुरेश धसांना एवढे प्रकरण वाल्मी कराडाविषयी किंवा परळीमधल्या गुंडगिरीबाबत जर सगळं माहिती होतं तर त्यावेळेस त्यांनी या सर्व घटनांना वाचा का फोडली नाही, जेणेकरून अशा घटनांना तेव्हाच आळा बसला असता, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। तसेच रुपाली चाकणकर यांच्या या प्रश्नावर सुरेश धस काय उत्तर देतात हे देखील पाहण्यासारखं असणार आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट करायला विसरू नका आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।